सुरुवातीला नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे पालघरमध्ये अतिवृष्टीला कारणीभूत ठरलेला वादळाचा भोवरा आता उत्तर दिशेला म्हणजे सुरत आणि दक्षिणेकडे नगर जिल्ह्याकडे सरकल्याचं दिसतंय। त्यामुळे त्र्यंबकेश्वर नाशिक भागावरील संभाव्य धोका काहीसा कमी झालाय। घाट माथ्यावर अद्याप मुसळधार पाऊस सुरू असला तरी सध्याची एकूण परिस्थिती नियंत्रणात आणि तुलनेने समाधानकारक असल्याचं चित्र आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाचा जोर वाढलाय। काल रात्रीपासून त्र्यंबकेश्वरमध्ये संततधार सुरू होती। काल रात्रीपासून धरण क्षेत्रातही संततधार पाऊस पडतोय। धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। पाणीसाठा 28% पोहोचलाय। गंगापूर धरण 37% भरले तर भावली धरण 56% क्षमतेपर्यंत भरले। नदी नाल्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासन सतर्क झालंय आणि नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। नाशिकला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण 37%, दारणा 21% तर भावली धरण 56% भरलं असून जिल्ह्यातील एकूण धरण साठा 28%वर पोहोचलाय। हवामान विभागानं दुपारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। त्यामुळे प्रशासन सतर्क आहे। नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलंय।